बघा आईने काय काय तयारी केली आहे. एकाच वेळी 3-3 जावयाचे कौतुक करायचे म्हणजे काही साधी गोष्ट नाही आहे. माझ्या आईने तिच्या जावयांसाठी केलेली ही काही खास तयारी. अधिक मास म्हणजे देवाधर्माचा महिना, पण महाराष्ट्रात या महिन्याला आणखीन एक गोड पदर आहे, तो म्हणजे जावयाचे कौतुक. आणि ते माझ्या आईने सुद्धा केलेले आहे. दारात पाऊल ठेवताच आईने आमचे औक्षण केले. तिच्या चेहऱ्यावरचा तो आनंद, त्यावेळेचं ते वातावरण काही वेगळंच होतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे यंदाचा अधिक मास हा माझा 20वा आहे, कारण की माझ्या लग्नाला आता 20 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आणि काही ठिकाणी ना ह्या अधिक मासला धोंड्याचा महिनासुद्धा म्हणतात. तर तुमच्या इथे ह्याला काय म्हणतात हे मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि जावयांना वाण देताना माझ्या आईने घेतलेली ती मेहनत, परंपरेमागची तिची ती भावना, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या जिजूंची आता ही एंट्री झाली आहे. हे आमचे जिजू आहेत, सर्वात छोटे जिजू आहेत आमचे. त्यांची एंट्री म्हणजे खूप छान आहे त्यांचा स्वभाव. आणि त्याने छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे. नंतर आईने सगळ्या जावयांना आणि लेकींना वाण दिलेलं आहे. इथे आमची ओटी भरलेली आहे आईने. आणि त्यानंतर तो एक दिवा द्यायचा असतो, एक जाळीच्या पदार्थ हे करून, तर तेही आईने दिलेले आहेत. आम्हाला अनारसे कुणालाच आवडत नाही, म्हणून आईने जाळीचा तो एक पदार्थ आणला. आणि तो पदार्थ कोणता आहे तेही मला कमेंट करून नक्कीच सांगा, की काय दिलं मला माझ्या आईने, तो जाळीचा कोणता पदार्थ दिलेला आहे तो. आणि छान मग सगळ्यांचे ओटे भरून झाले, सगळ्या जावयांना वाण देऊन झालेलं आहे. आता आम्ही सगळेजण एकत्र जेवायला बसलेलो आहे. इथे आमचे जिजू आम्हाला जेवण सर्व करतात आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या बहिणीने मला मोदक आवडतात म्हणून खास माझ्यासाठी तिने ते बनवून आणले आहेत. तर ताईला खूप खूप थँक्यू. आणि आम्ही दोघी बहिणींनी मिळून ते मोदक फस्त करून टाकलेले आहेत. त्यातला एक मोदक ताईने आईला बनवला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेवण झाल्यानंतर मोठ्या बहिणीच्या लग्नाची सीडी पाहत होतो आम्ही. आणि त्या सगळ्या जुन्या आठवणी आमच्या ताज्या झाल्या, की कसे होतो आम्ही लहानपणी, काय या सगळ्या गोष्टी खूपच धमाल आली सीडी बघताना. आणि तुमचा हा होता माझा अधिक मासचा व्लॉग. आणि तुमचा अधिक मास कसा झाला हेही मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि माझी फॅमिली तुम्हाला कशी वाटली हेही कमेंट करून सांगा. थँक्यू.